नॉर्मल क्लाइम्बिंग असं वाटतंय, पण ते तेवढं नाही आहे. हे क्लाइम्ब करून त्याच्यानंतर चिमनी क्लाइम्ब असणार आहे. तो सगळ्यात अवघड पॅच असणार आहे आपल्यासाठी. आणि हा जो पॅच आहे तो प्रॉपर असा आपल्याला चिमनी क्लाइम्ब करत जायचा आहे. हे बघा, तो आता वरती चालला आहे इकडे. कसं वाचलं यायला लागलं पायाला. हे सुंदर असं गाव दिसतं इकडे, पोहणे गाव. आणि आता नाश्ता पण करायचा आहे. आणि अरे त्याच्या आधी एका भारी गोष्ट दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे क्रिकेट पिच बनवलं आहे आणि नेट पण बनवलेलं आहे. सही यार, लाईटची व्यवस्था पण आहे तिकडं आणि मस्त खेळता येईल असं आहे. मस्त पिच, सिमेंटचं पिच बनवलेलं आहे इकडे खेळायला. गावातल्या लोकांनी हे गोष्टी केल्या. आम्ही गाडी लावलेली, तिथं पण एक पिच आहे मस्तपैकी ओपन ग्राउंडसारखं. आणि इथं सुद्धा क्रिकेट पिच बनवलं, प्रॅक्टिस सेशनसारखं असं नेट वगैरे लावून. नाश्ता वगैरे इकडे आपल्याला करायचं आहे. पाणी पण भरून घ्यावं लागणार आहे जाताना, कारण की वरती जाताना पाणी अजिबात नाही आहे. इथून जातानाच 3-4 लिटर पाणी एक प्रत्येकाला घेऊन जावं लागणार आहे. नाश्त्याला भात आहे ना, मसाला भात आहे. सकाळची वेळ आहे त्यामुळं सकाळी एवढं लवकर मला काही खाता येणार नाही. शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणेच भन्नाट अशा या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण आलोय क्लाइम्बिंग करायला. आम्ही आहोत आता नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये जवळजवळ आमचं टार्गेट असणार आहे की या 2 दिवसामध्ये 5 पिनॅकल क्लाइम्ब करायचे आहेत. तर आम्ही आत्ता आलेलो आहोत पहिने गावामध्ये, म्हणजे त्र्यंबकेश्वरपासून जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असणारे हे गाव आहे. सकाळ होत चाललेले एकदम छान अशी. आणि तुम्हाला दिसेल की आम्ही जाणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा. इकडे दिसतो आपल्याला नवरा नवरी पिनॅकल, तो आज क्लाइम्ब करायचे 2 पिनॅकल आहेत. आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला दिसतं इकडे हा अंजनेरी पर्वत. आणि त्याच्याबरोबरच याच्या पलीकडे जर बघितलं त्र्यंबकेश्वर. आम्ही रात्री आल्यानंतर या ठिकाणी टेंट लावले होते शाळेच्या इथे. आणि त्यामुळं झोप तरी व्यवस्थित झाली, म्हणजे 1-2-3 तासाची झोप झाली, पण त्यातल्या व्यवस्थित झाली. आजूबाजूला जे तुम्हाला डोंगर दिसत आहे ही पूर्ण नाशिकची मॅजिक माउंटेन रेंज बोलतात त्याला. इकडे पण अंजनेरी पर्वत आहे, त्यात पण 2-3 पिनॅकल आहे. त्यानंतर इकडे पुढे गेल्यानंतर बॅक साईडला संडे 1 संडे 2 पिनॅकल आहेत. ते पण क्लाइम्बसाठी भरपूर चांगले आहेत. बलाढ्य डोंगर दिसतोय एकदम कड्यासारखं पूर्ण. तो दुर्गा भंडार ब्रह्मगिरी आहे. ही पूर्ण जी माउंटेन रेंज आहे ह्याच्यात भरपूर, इथे समोर पण दिसत असेल क्रॅक वगैरे आहेत, त्या क्रॅक देखील क्लाइम्ब करतात. नाही, त्यांना पण सांगायला पाहिजे पाणी कंपल्सरी भरून घ्या म्हणून. पाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. गाइस, पानी बॉटल ले ली है ना भर के? ऊपर जाके फिर वापस पानी नहीं मिलेगा ज़्यादा. ले तो लेंगे, बॉटल मिल नहीं रही बस. ओके, बॉटल नहीं है. ये 2 दागे इनको ही भरो. 2 तो कम से कम 2 बॉटल तो लो. पानी कितना है? इधर आहे. आणि फायनली ट्रेक चालू झालेला आहे. जवळजवळ प्रतिभा कितीतरी आहे ट्रेक आपला हा? 1 तासाभरात. 1 तासावर जातो वरती आपण. बऱ्यापैकी खडी चढाई चालू झाली. जायचं कोणत्या बाजूला बाबा? ओके, हा इकडे बरेच रस्ते फुटलेत आधीमध्ये वेगवेगळे. तर बाकीचे आपले टीम मेंबर्स पुढे गेलेत, एकटा मागं राहिलो ड्रोन शूट घेण्याच्या नादात. ड्रोन कसला जबरदस्त नजारा दिसतोय इकडं, मस्त नजारा दिसतोय. आज व्हिजिबिलिटी केवढी दिसते जबरदस्त बघा, लांबपर्यंत सगळं दिसतंय. हां, आपण इकडून आलो आणि आपल्याला समोर दिसतोय नवरा नवरी सुळका. ही जी समोर जी दिसते ना सर्वात जी शेवटची पाछाड लाईन आहे, हां हां, ती सर्वात 1 नंबरची ती कळसूबाई. इकडे जो तो बारीक दिसतोय ना तो मलंग आहे, त्याच्या बाजूलाच आलंग आहे. आणि हा जो आहे ना कुलंग, आणि त्याच्या बाजूला तो छोटा कुलंग. म्हणजे इकडून जर धरलं ना इकडून डायरेक्ट छोटा कुलंग, मलंग आणि आलंग असं आहे. आज व्हिजिबिलिटी एवढी जबरदस्त आहे, इथून आम्ही उघड्या डोळ्यानं सगळं व्यवस्थित पाहू शकतो. सगळी रेंज दिसते पूर्णपणे इकडे.
मित्रांनो फायनली आपण पोचलोय नवरा नवरी सुळक्याच्या इथे. आपल्याला हा अलीकडचा कोणता रे अखिल? हा पहिला जो आहे तो पहिला नवरा आहे, पलीकडे नवरी आहे. चिमणी क्लाइंब ज्या मध्ये आहे ती नवरी आहे. चिमणी क्लाइंबवाला. म्हणजे हा जो आपल्याला समोर दिसतोय तो आहे नवरा आणि त्या बरोबर मागच्या बाजूला जो आहे तो नवरी पिनॅकल आणि तिथूनच चिमणी क्लाइंब करायचं आहे. मजा येणार आहे चांगलीच, कारण क्लाइम्बिंग पण आहे, परत दुसऱ्या पिनॅकलवर झिपलाईन पण आहे आणि तिथून परत खाली पण यायचं आहे. मजा येणार आहे. बराच उंच आहे आणि त्याच्या बाजूनच रस्ता आहे इकडे. इकडे डायरेक्ट खोल. इकडे रस्ता कुठून खालून आहे का रे? इकडून जाऊ. ओके, मी इकडून चालू होतो पण इकडे रस्ता थोडासा घसरट आहे, त्यापेक्षा आपलं सरळ चांगल्या रस्त्यानं जावं. समोर नवरा, इकडं मागच्या बाजूला दिसतोय तर नवरी पिनॅकल. बरोबर मध्ये तुम्हाला आपली महाराष्ट्रांची टीम सगळी दिसते जी आता तयारी करतात, कारण सगळा सेटअप लावायचा आहे सगळा. आपण दोन्हीच्या मध्ये जाऊन बघू कसं दिसतंय. परत घसरट आहे ना थोडं. बरोबर आपण आलोय मध्ये. तिकडून दिसतोय समोर आपल्याला एमकेची रेंज कळसूबाई आणि इकडे नवरी आणि इकडे आहे नवरा आणि समोर दिसते आपल्याला संडे वन संडे, जसं मी तुम्हाला म्हणालो. बरोबर आपण आता आलोय मध्ये. वा मस्त वाटतंय. थोडी बसायला जागा दिसते आणि इकडं पूर्ण कडा आहे असा, इकडं एकदम घसरट आहे आणि इकडं बसायला जागा तेवढी चांगली आहे, निवांत. ठीक आहे, मस्तपैकी बसायला जागा इकडे. तर निवांत बसता येतं. मस्त जागा आहे. गारवा अजिबात ऊन लागणार नाही, काही नाही. तर मीला नीते बसू शकतो बघ. धरून चाल. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. आता वरती सेटअप लावायला चाललाय सचिन आणि सिद्धार्थ तिथं बिलेर होणार आहे. दोघं पहिला इकडचं सेटअप लावणार आणि त्याच्यानंतर परत इकडचं सेटअप आणि त्यानंतर वाशी झिपलाईन लावणार तिकडून. मैं महाराष्ट्र रेंजर्स की तरफ से आपका नवरा नवरी जिपलाइन रैपलिंग में स्वागत करता हूँ। एक्चुअली जनरली कोई करता नहीं है क्योंकि बहुत एफर्ट से बहुत ज़्यादा टाइम लगता है। जनरली यहाँ पे किसी दूसरे एक ही ग्रुप ने पहले जिपलाइन करी हुई है, कोई करता नहीं है क्योंकि बहुत टाइम चला जाता है। ये जो है ये नवरी है, इसकी हाइट है 280 फीट। हाँ, ये जो सामने है थोड़ा सा चौड़ा है, ये है नवरा, उसकी हाइट है 250 फीट। ओके, तो नेचुरल हाइट डिफरेंस है, तो नेचुरली जो इंक्लिनेशन है, स्लोप है, उसकी वजह से हम यहाँ आते हैं। ये जो बोल्टिंग है वो स्की की बोल्टिंग है, सेफ क्लाइंबिंग इनिशिएटिव एनजीओ है, जो भी ये क्लाइंबिंग सेफ होने के लिए उन्होंने MG बोल्ट बोलते हैं, महात्मा गांधी बोल्ट। तो ये बोल्टिंग जहाँ पे होती है वहीं पे हम जनरली हमारे एडवेंचर ट्रैक्स करते हैं, बाकी जगह पे करते नहीं है। अगर किया तो भी वहाँ पे एक्सपांशन बोर्ड खुद मारते हैं और फिर करते हैं। चिमनी क्लाइंब है वहाँ पे। नवरी के पीछे और एक पहाड़ टाइप है,
तो दोनों के बीच में से चिमनी क्लाइंब होगी। तो यहाँ से ट्रैवर्स होगा, वहाँ पे टोटल 3 स्टेशन है, 4th समिट है। पार्टिसिपेटचं क्लाइम्बिंग चालू झालेलं आहे आणि सगळं बऱ्यापैकी पार्टिसिपेट वर गेले. त्याच्यानंतर आपण क्लाइम्बिंग चालू करायचं आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे नॉर्मल क्लाइम्बिंग असं वाटतंय पण ते तेवढं नाही आहे. हे क्लाइम्ब करून त्याच्यानंतर चिमनी क्लाइम्ब असणार आहे. तो सगळ्यात अवघड पॅच असणार आहे आपल्यासाठी. अरे यार ते डेंजर आहे, एकदम हळू जायला लागतंय. हो पण चिमणी बघायला चाललंय. नाही नाही हळूहळू. तिथं उभं राहता येईल ना? इथं दिसतंय ना चिमणीतलं? ठीक आहे. इथेही चिमणी क्लाइंब होत आहेत. आता बाय पार्टिसिपेंट वरती चाललेत. इकडून रॅपल डाऊन करणार आहेत आणि इकडून झिपलाईन आहे ते. हो कसला जबरदस्त वाटतंय ना पार्टिसिपेट ना. दिसतंय का इथून काही? हां आहे. इकडून पाय घसरला की डायरेक्ट खाली. ते बघा तिकडून तर झालं. मित्रांनो फायनली आपली वेळ आली आहे आता वरती जायची. बऱ्यापैकी पार्टिसिपेट वरती गेलेत आणि मी तयार झालो आहे. क्लाइम्बिंग आता आपण चालू करतोय. काय गिरीश फार इच्छा होती वरती यायची. तुमच्या हातामुळं. हाय गाईस. ओके चला. थांबा गिरीश भाऊ थांबा. हाय तुम्ही काही करू नका, जावं याची व्यवस्था. आणि त्यांना सांगा की मला हा जो कॅराबिनर आहे तो पुन्हा खाली पाठवा. हा कॅरा परत पाहिजे खाली. हा नाही हा. हा पहिला पॅच तरी सोपा आहे. पुढच्या पॅचला हा पहिला पॅच बऱ्यापैकी होत आला. हां येस. हां मित्रांनो पहिल्या स्टॉपपाशी पहिल्या स्पॉटपाशी पोचलो आहे वरती आणि तिथून आपण सरळ सरळ वर आलो. तिथून पूर्णपणे तिकडे जायचं आपल्याला आणि तिथून पुढं चालू होणार आहे खतरनाक चिमणी क्लाइम्बिंग. पहिल्या स्पॉटला सुनील भाई आहेत आणि आता जवळ किती गेले आता? 8 मी 8वा 9वा असेल. बाकीचे पार्टिसिपेट सगळे इथे येऊन बसलेत. या ठिकाणी चिमणी क्लाइम्बिंग चालू होते. काय पार्टिसिपेट वरती चाललेत आणि आपण बरोबर या ठिकाणी मध्ये आहे. आपण इकडून आलो. इथं बसायला मस्त जागा आहे एकदम, म्हणजे बऱ्यापैकी लोक इथं बसू शकतात. इकडे खाली इथं थोडंसं हे आहे पण एवढा प्रॉब्लेम नाही, बसू शकतो आपण निवांत या ठिकाणी. प्रियंका ते आपल्यावर आले होते आणि बाकी सगळे पार्टिसिपेट आलेले आहेत. भाई कैसा लग रहा है एक्सपीरियंस? बहुत जोरदार. जोरदार ना? एकदम सिर्फ जोरदार या फिर एकदम खतरनाक? स्टेज वॉज क्वाइट नॉर्मल, अभी दिख के लग रहा है. हाँ अभी तो चल यार बहुत बढ़िया यार. अबे गिर जाओगे मेरे ऊपर. वरती बघितल्यावर असं वाटतं की तो पडतोय की काय. ये महान दृश्य है, जन रहा मनुष्य है. दुसरा स्पॉट पासून वरती हा पूर्ण ओव्हर हँग आहे. लाव सर बिले राईट. त्या मशीन कॉल करू. वाह गिरीश सर.
इथं लय बारीक कमी जागा आहे. हां, एवढ्या कमी जागात एवढा उशीर दिवसभर. येस. हो, डायरेक्ट खाली डेंजर आहे. हां हां हां. इथून आता वरती जायचं आहे. हा वरता पाहिजे, तिकडे जायचं पूर्ण. ओके, ऑल द बेस्ट. धन्यवाद. हो 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 हो, मस्त वाटतं इकडे, एकदम जबरदस्त आहे. आणि फायनली सेकंड पॅचवर, थर्ड पॅचवर आलो आहे. खतरनाक आहे. आणि या पॅचवर प्रदीप भाऊ येते. आणि फायनली मस्तपैकी हा पॅच झालेला आहे. मित्रांनो, या तिसऱ्या पॅचमध्ये आलो आपण इथं. आणि इथं पण तशीच जागा आहे जशी खाली होती. आणि खालचा जो पॅच होता, दुसरा पॅच, तो जास्त अवघड असं म्हणता येईल, कारण की पूर्णपणे 90 डिग्री होता, ओव्हरहँग सार टाईपमध्ये. आणि ह्याच्यानंतरचा जो पॅच आहे तो सोपा होता. आणि इथं आल्यानंतर एक 2-4 माणसं बसू शकतात. आणि हा जो पॅच आहे तो प्रॉपर असा आपल्याला चिमणी क्लाइंब करत जायचं आहे, एकदम व्यवस्थित असं, मस्त असं, मजा येणार आहे. हे बघा, तो आता वरती चालला इकडे, दिसतंय. अशा पद्धतीने जायचं आपल्याला. इथून येऊ टाकून तिथं. हा, तू तर खातीचं बसलं तरी चालू वाटलं. इथं कोण बोला तरी थांबा. बिले टाईट आहे, खाली येणार तर नाही आहे. नाही ना, वाटलं यायला लागलं पायाला. तुम्ही जेवढं वर जातात तेवढं या बिले घेता येईल. एक मिनिट, वाटलं यायला. दुबार करा. हां, झुमर करू, ते करतो झुमर. हा दादा, तुम्ही आहे ना, तिथून निघाल्यावर किती वाजता पोहोचाल इथं? हां, त्यामुळे थोडा वेळ लागला. होईल ना तुला. पायाला वाट होतं, त्यामुळं असं डबल येणं जाता येत नाही आहे, त्याच्यामुळं झुमर करतो आहे. थोडंसं राहिलं आहे. तिथून वाढ बघतोय वरती, ऑलमोस्ट एडा डोंगर आपण मस्तपैकी हा क्लाइंब करतोय. जबरदस्त असा, मोठा असा, सुंदर असा. वाढायला लागते. हां, कुठल्या साईडला या, तिकडे येऊ. ओके, फायनली आपण हा टप्पाही पार केलेला आहे. आणि इथं सचिन आहे. आपण त्या तिकडून खालून आलो आहे, जबरदस्त अशा ठिकाणं. हा पाय थोडासा दमछाक करणार आहे. फायनली ऑलमोस्ट द्या. इथून कसं येऊ, डायरेक्ट ना. हो, फायनली कंप्लीट झालेला आहे आपला सुळका. हो, येस. हां, पोचलेलो आहे मित्रांनो. आणि आपले सगळे मित्र, सगळे पाठीवेळ इथं बसलेले आहेत.
हा मित्रांनो, या ठिकाणी वरती बघू शकता हा एवढाच स्पेस आहे या सुळक्यावर, आणि इथून पलीकडच्या सुळक्यावर जो नवरा सुळका आहे त्या ठिकाणी झिपलाईन ऑलरेडी टाकलेली आहे टीमनं, आणि आपल्याला झिपलाईननं पलीकडे जायचं आहे आणि तिथून परत खाली रॅपलिंग करायचं आहे. मजा येणार आहे. आणि हे बघा ही आपली टीम सगळी महाराष्ट्र रेंजरची पूर्णपणे दिवसभर एवढ्या कड्यावर उभं राहते आणि सगळ्यांना खेचण्याचं काम करते वरती. हा मजा येते. आणि इथून जो नजारा दिसतो ना, हे बघा एकदम जबरदस्त. इकडे बघा कसला जबरदस्त नजारा दिसतो. हळूहळू खाली. हा जा खाली. जावा मागे. हळू हळू हळू. हळू पाय पाय टाक खाली. पाय खाली घ्यायचे पहिले आधी. हा जाऊ दे. चलो. उधर भी जातं की. बऱ्यापैकी पार्टिसिपेट आता झिपलाईन करून चाललेत आणि संध्याकाळ सुद्धा व्हायला लागलेली आहे. मित्रांनो, आता आपण चाललोय झिपलाईन करायला. बऱ्यापैकी आता 3 सण झालेली आहे आणि वातावरण इतकं भारी आहे. आणि या ह्याच्यामध्ये आपल्याला आता खाली जायचं आहे. मी येऊ इकडे जाऊ जरा. इकडे वातावरण बघा कसलं मस्त झालेलं आहे. काय खाली बसायला लागणार. ओके जाऊ. लेट्स गो गाईज. वा हे बघा, आणि ऑलमोस्ट पोहोचलो सुद्धा लगेच. मस्त. हा गेलेलो. चालू रखो ऐसे ही. हाँ चालू इसलिए बोला 2.5 किलो का. अभी आप देख रहे हो ऊपर आते किसको रिकॉर्ड कर रही है? उनको मुझे रिकॉर्ड समझ- पैसा मुझे को कर रहा रिकॉर्ड. है, ठीक है. जीपी भाई साहब रिकॉर्ड. आगे. हो मित्रांनो, मस्तपैकी सक्सेसफुली फक्त आय थिंक 30 सेकंद पण नाहीत लागले, लगेच आपण पोहोचलोय या नवरी पिनाकलवर. सॉरी नवरा पिनाकल. नवरी से आए. नवरा पिनाकलवर. अपना तो बहुत वीडियो बन गया. मित्रांनो, आता खूपच जास्त अंधार होता चाललेला आहे आणि आपल्याला आता हा रॅपल डाऊन करायचा आहे. जाऊ. एकदम टाईट बिले द्यायचं. चल मला फक्त लाईट दे. थोडीशी लाईट. मित्रांनो, फायनली आता बऱ्यापैकी अंधार झाला आहे आणि अंधारामध्ये आपण आता रॅपल डाऊन होत आहे. हो हो. इथे खाली कुठं कसं आहे? अरे अंधार आहे ना, कळत नाही. इकडे वाजवून जाऊ ना, कुठं नाही. दिसते कोणाला? पोचलं सांगा. मित्रांनो, फायनली आजचा दिवस संपलेला आहे आणि मस्तपैकी क्लाइम्बिंग, झिपलाईन आणि रॅपलिंग तिन्ही गोष्टी झालेल्या आहेत नवरा नवरी या सुळक्याच्या. आणि आम्ही मस्तपैकी आता शाळेपाशी पुन्हा एकदा रात्री टेंट लावला आहे आणि झोपून जाणार आहोत. आणि उद्या सकाळी निघणार आहोत दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे जबरदस्त असा अजून एक सुळका, म्हणजे 2 सुळके आहेत ते क्लाइम्बिंग करण्यासाठी. बघू तिसरा होतोय की नाही, पण
मजा येणार आहे. आता खूप जास्त थकलो आहे, तर भेटूयात उद्या.